समाजाचा विकास हवा असेल तर समाज बांधवांनी एकत्र या आणि सामाजिक बांधिलकी जोपासा असे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले। ते संत शिरोमणी रविदासजी महाराज विभागीय सेवा संस्थाद्वारे आयोजित कार्यकारिणीच्या सभेत अध्यक्ष म्हणून संबोधित करीत होते। ही सभा समाजातील युवक युवतींच्या परिचय संमेलन व सामूहिक विवाह समारोहाच्या आयोजनाप्रित्यर्थ ठेवण्यात आली होती। या सभेचे औचित्य साधून बेटीचे मान नारीचा सन्मान या अभियानास सुरुवात करण्यात आली। आमदार भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित सभेला संबोधित करताना ते म्हणाले की आमदारकी ही त्यांना वडिलोपार्जित मिळालेली नसून त्यांना जनतेने निवडून दिले आहे, म्हणून ते कोणत्या एका समाजाचा विचार करू शकत नाही। ज्याप्रमाणे त्यांच्यावर चर्मकार समाजाचे दायित्व आहे त्याचप्रमाणे अन्य समाजाचा विकास कसा होईल याचाही विचार ते करतात। आमदार भोंडेकर म्हणाले की चर्मकार समाजाचा सामूहिक विवाह सोहळा घेणे जितके गरजेचे आहे तितकेच समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे सुद्धा आवश्यक आहे। म्हणून सामूहिक विवाह आयोजनाला शिक्षणासोबत कसे जोडता येईल याचा सुद्धा विचार केला पाहिजे, कारण चर्मकार समाज आजही वर आला नाही। म्हणून संस्थेमार्फत शिक्षण विषयी शिबिर कसे घेता येईल यावर विचार करणे गरजेचे आहे। शिक्षणाभावी समाज आजही पारंपरिक व्यवसायात गुंतलेला आहे। त्यांनी आवाहन केले की पालकांनी घर, गाडी, सुख सुविधांचा विचार नंतर केला पाहिजे, आधी आपल्या पाल्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे। आमदार भोंडेकर पुढे म्हणाले की आपल्या समाजातील मुले शिक्षणाप्रती जागरूक नसल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ सुद्धा घेता येत नाही। कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी सुरेश अवसरे, राहुल बानवे, नायब तहसीलदार मुकुंदराव खवास, सुषमा पवार मंचावर उपस्थित होत्या। सभेचे औचित्य साधून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे नियुक्ती पत्र आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।